नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव। सकाळचे 10:30 वाजता आहेत आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज। पुरडींच्या सुरुवातीला एक महत्त्वाची राजकीय घडामोड घेते। देवगिरी बंगल्यावरती विजय शिवतारे आणि अजित पवार यांची बैठक सुरू असल्याचं कळतंय। अजित पवारांच्या भेटीनंतर शिवतारे हे गाडीत बसून निघून गेलेत। महत्त्वाची घडामोड आपण बघतोय। देवगिरी बंगल्यावरती विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक झालेली आहे आणि या बैठकीनंतर शिवतारे हे गाडीत बसून निघून गेलेले आहेत। हे दृश्य आपण बघतोय, दृश्य कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत। विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यामध्ये देवगिरी बंगल्यावरती बैठक झाल्याची माहिती आहे आणि या बैठकीनंतर विजय शिवतारे हे देवगिरी बंगल्यावरनं निघून गेले तेव्हाची दृश्य आपण पुन्हा एकदा महायुतीमध्ये आपल्याला खलबतं होताना पाहायला मिळतात। शिंदेंच्या मंत्र्यांनी सुद्धा आज देवगिरीवरती हजेरी लावली होती। दीपक केसरकरांनी काही वेळापूर्वीच अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर विजय शिवतारेंनी सुद्धा अजित पवारांची भेट घेतलेली आहे। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय अधिकची माहिती देतात। अजय, आपण जर पाहिलं तर बारामतीच्या वादावरून विजय शिवतारे आणि अजित पवार हे आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि काही दिवसांपूर्वीच रात्री 2 वाजेपर्यंत बैठक घेऊन हा वाद जो आहे तो महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी म्हणजे फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी मिटवण्याचा प्रयत्न केला होता। आणि त्याच नंतर आज सकाळी शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांची मांदियाळी जी आहे ती अजित पवार यांच्या निवासस्थानी पाहायला मिळाली। विजय बापू शिवतारे जे ते 35 मिनिटं अजित पवारांच्या बंगला निवासस्थानी बसून बैठक चर्चा करून जे ते निघालेलं आपल्याला पाहायला मिळाले। त्या आधी शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवारांची भेट घेतली होती आणि त्याच्यानंतर विजय बापू शिवतारे सकाळी 10च्या सुमारास जे ते देवगिरी या निवासस्थानी दाखल झाले होते। 9:30च्या सुमारास देवगिरी या निवासस्थानी दाखल झाले होते। त्यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर ते माध्यमांना दिसू नये म्हणून गाडीतून वाकून जे ते देवगिरी निवासस्थाना बाहेर पडताना ती 10 वाजताची दृश्य जी आहे ती पुढारी मार्फत आपण प्रेक्षकांना दाखवलं। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विजय बापू शिवतारे, अजित पवार आणि बारामती हा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेला जात होता। 2019 नंतर थेट 2024ला चर्चेला गेला। त्याच्यात वाद होताना पाहायला मिळत होते आणि त्यानंतर तो वाद शांत होताच थेट विजय बापू शिवतारे यांनी अजित पवारांची भेट घे ती आज अजित पवारांच्या देवगिरी या निवासाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। अजय, साधारणपणे किती वाजता ही भेट झाली आणि विजय बापू आणि अजितदादा यांची जेव्हा ही भेट होत होती, ही बैठक होत होती, तेव्हा इतरही काही नेते उपस्थित होते की केवळ 2 नेत्यांमध्ये ही भेट झालेली आहे? सकाळी 9:30च्या सुमारास विजय बापू शिवतारे जे ते अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। अद्याप त्यांच्यासोबत इतर कोणीही शिंदेच्या शिवसेनेचे नेते किंवा मंत्री महोदय, आमदार जे ते नव्हते। विजय बापू शिवतारे स्वतः एकटेच भेटीला आले होते। त्याच्या आधी दीपक केसरकर जे ते येऊन गेले होते आणि त्यानंतर 10 वाजेपर्यंत ही चर्चासत्र जे ते देवगिरी निवासस्थानी चाललं आणि त्यानंतर विजय बापू शिवतारे बाहेर निघाले। म्हणजे तब्बल 35 मिनिटं ही संपूर्ण बैठक जी आहे ती पार पडली आणि त्याच्यानंतरच एक विजय बापू शिवतारे जे ते बाहेर पडताना ते पाहायला मिळालं। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही जर भेट उघड होती तर मग विजय बापू शिवतारे बाहेर निघताना जे ते बरोबर आहे अजय। त्यामुळे एरवी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देणारे विजय बापू शिवतारे हे गपचूप का निघून गेले याविषयी सुद्धा बोलावं लागेल। याविषयी सुद्धा चर्चा होणार आहे। चर्चा होणं स्वाभाविक आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि अपडेट्ससाठी।